मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक श्री समाधान देवरे यांचा महासभेत एल्गार. नाशिक महापालिका प्रशासनाला धरले धारेवर. अशोकनगर परिसरातील एका सोसायटीच्या घरपट्टीचा प्रश्न. एका सोसायटीचं नाव घेतो. श्री एक अशी एक अपार्टमेंट आहे, बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये गेल्या 2 वर्षापासून त्या सोसायटीचा चेअरमन हा अधिकाऱ्याकडे जातो आणि सांगतो की आमच्या सोसायटीला घरपट्टी लावा. अधिकारी सांगतो की तुमची बिल्डिंग मोजावं लागेल. 2 वेळेस त्या बिल्डिंगचं मोजमाप झालं तरी सुद्धा त्या बिल्डिंगला अजून सुद्धा तो अधिकारी आता तो शब्द उचित बोलणं चुकीचं आहे. त्या गोष्टी त्या चेअरमनने दिल्या तरी सुद्धा त्या सोसायटीला आज मी घरपट्टी लावली जात नाही. अशा किती सोसायटी असतील? माझे नागरिक जेव्हा एखादा हाऊस वरती बांधतो त्याचा गैरसमज असतो की आपल्या वरच्या रूमला जर घरपट्टी लावली गेली तर ती काही धरलं नाही घर, आणि तो सारखा विनंती करत असतो की साहेब माझ्या वरच्या रूमला घरपट्टी लावा, परंतु कुठलाही अधिकारी अनधिकृतपणे घरपट्टी लावत नाही. अंबडच्या ग्लॅक्सो कंपनीचा प्रश्न. ग्लॅक्सो कंपनीच्या साईडला बाहेरच्या बाजूला ओरेट लाईन केली होती इलेक्ट्रिकलची. त्या ग्लॅक्सो कंपनी 1 कोटी रुपये खर्च केला. एमएससीबीला खर्च करून महापालिकेला जे खोदकाम केलं त्या खोदकामापोटी 7.5 लाख रुपयाचा डीडी हा महापालिकेला मी सिडको विभागाला वर्ग केला. त्या खोदकामाचे पैसे भरावे लागतात त्याच्यासाठी. आज मी 1.5 वर्ष झालेला आहे. तो डीडी महापालिका अजून तो बँकेत टाकत नाही आणि मला ग्लॅक्सो मध्ये माझा कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे ग्लॅक्सो कंपनी मला विचारते की हा डीडी जर मोडला नाही, मार्च अखेर निघून गेला तर आपला डीडी होणार नाही आणि हा पैसे कोणी द्यायचे नंतर. आज सुद्धा अंबडमध्ये मी जेव्हा सिडकोला विचारायला गेलो अधिकाऱ्याला की हा डीडी का तुम्ही घेत नाही, तर अधिकाऱ्याचं उत्तर मला दिलं गेलं की जीएसटी आणि मूळ किंमत ही वेगळी करायची का नाही, आयुक्तांनी अजून आम्हाला जिहार दिला नाही. असं जर असेल तर ग्लॅक्सो सारख्या नॅशनल कंपनीने 7.5 लाख रुपयाचा डीडी 1.5 वर्षापासून कोणाचा डीडी आहे? नाशिक महानगरपालिका ग्लॅक्सो फार्मास्युटिकल लिमिटेड एमआयडीसी अंबड गेट 1 या कंपनीचा डीडी माझ्या हाताने स्वतः मी महानगरपालिकेच्या आजही त्या बुक मध्ये ठेवलेला आहे. 3 वर्ष झालेला आहे, त्याच्यावर डेट आहे आणि तो का मोडला जात नाही आणि खोदकाम केलंय आपण. अधिकाऱ्यांनी सांगावं त्या कंपनी कोणाकडे जायला पाहिजे. प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांच्या घरपट्टीचा प्रश्न. आणि मॅडम माझ्या प्रभागामध्ये किती बिल्डिंगांचे नाव देतो मी तुम्हाला की त्यांच्या घरपट्टी का लावत नाही आपण. नवीन बिल्डिंग 3 वर्षाच्या झाल्या. तात्कालिक नगर सरकार ठिकाणी 52 शॉप 36 राहून झाले. त्या बिल्डरनी सांगितलं होतं महापालिकेने एक हॉस्पिटल बांधून दे डेव्हलपमेंट चार्जेसच्या बदल्यात, परंतु त्या हॉस्पिटल बी झालं नाही आणि 52 झाले 36 राहून विना परवाना आजही सगळे लोक राहायला आले, शॉप चालू झाले आणि कुठलाही परमिशन दिलं नाही आणि संपूर्ण तात्कालिक नगर चालू आहे. तेव्हा महापालिकेचा स्रोत कसा वाढेल? महापालिकेचे अँब्युलन्स केवळ शोभेसाठीच का? 2 दिवसापूर्वी माझ्या प्रभागामध्ये एक व्यक्ती चक्करून पडला, त्याला कोणीतरी उडवलं होतं आणि 108 ला मी फोन केला. 2 तास लागले अँब्युलन्स यायला. म्हणून मी मायको दवाखान्यामध्ये 2 सीटला ड्रायव्हर असतोय, अँब्युलन्स उभी असते. मी त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितलं की ते अँब्युलन्स पाठवायचा जीव वाचत. मॅडम त्यांनी मला सांगितलं जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये आणलं जाईल आणि त्याला जर गावात शिफ्ट करायची वेळ आली तर मी अँब्युलन्स देईन. महापालिका आरोग्यावर एवढा खर्च करते आणि एका नागरिकासाठी ती अँब्युलन्स पाठवलेली. मॅडम माझ्या स्वतःची रायगड प्रतिष्ठानची अँब्युलन्स बाहेर गेली होती म्हणून मी ती आणली आणि त्या पेशंटला मी गावामध्ये पाठवलं सिव्हिल हॉस्पिटलला जाण्यासाठी. जर ती अँब्युलन्स जर का आपल्या कामी येत नसत, ती फक्त त्या हॉस्पिटलमध्ये उभी करण्यासाठी असेल तर त्या अँब्युलन्स नागपूरसाठी माहिती दवाखाना काय कामाचा? महापालिकेने सोलर यंत्रणेचा अंगीकार करावा. मी आतापर्यंत 10 मेगावॅटचे सोलर प्लॅन उभे केले. सोलर प्लॅन हा अशी एक वस्तू आहे मॅडम की 3 वर्षामध्ये किती मोठा प्लॅन उभा केला तरी आपले पैसे वसूल होतात. म्हणून महापालिकेने ती सुद्धा काळजी घ्यावी. दुसरं आपले जे स्ट्रीट लाईट आपल्याला उभी करायचे स्ट्रीट लाईट, त्या स्ट्रीट लाईटवर जर एक सोलर पॅनल टाकला तर आपल्या केबलचा खर्च वाचतो. फक्त पोल उभा करा, आपल्याला लाईट मिळेल. ही एक गोष्ट आपल्यासाठी सोलर लाईट जर आपल्या महापालिकेने टाकल्या तर आपला नक्कीच पैसे त्या ठिकाणी वाचणार आहे. प्रभाकर निकम यांच्या अपघाती मृत्यू जबाबदार कोण? तो माझ्या प्रभागातला होता.
व्यक्तीची अक्षरशः मुलगी लग्नाला आलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांना जेव्हा विचारायला गेलं, अधिकाऱ्यांनी सांगितलं की या कॉन्ट्रॅक्टरला मी परवानगी दिलेली नाही. मॅडम, एखादा कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्याच्या बिना परवानगीचं जर काम चालू करत असत तर अशा कॉन्ट्रॅक्टर मनुष्य आणि त्या गुन्हा दाखल झाला नाही. आणि तो कॉन्ट्रॅक्टर त्या निकटच्या फॅमिलीची जबाबदारी घेईल का? जर तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदारी घेणार नसेल, त्या मुलीच्या लग्नाचा खर्च देणार नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन, आम्ही सगळेच 10, 11 आणि 26 चे नगरसेवक आंदोलन करणार आहोत. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम जरी अनाधिकृत असेल तरी काम बंद पडेल एवढं सांगतो. मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.